शिवसेना नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले की पहल पर ऐरोली स्थित शिवसेना केंद्रीय कार्यालय में मुख्यमंत्री बहन माजी लाड़की कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर आयोजित भव्य समारोह में जिला प्रमुख विजय चौगले की उपस्थिति में बहनों ने राखी बांधकर रक्षाबंधन का पवित्र दिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर बोलते हुए शिवसेना नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो राज्य में सबसे सक्रिय और साहसी निर्णय लेने वाले हैं, ने मुख्यमंत्री बहन माजी लाड़की और आम महिलाओं की महत्वाकांक्षी योजना को लागू किया है। राज्य में बहनों को प्रति माह 1500 रुपए का लाभ मिलेगा। इससे महिला बहनों को अपना परिवार चलाने के लिए भारी आर्थिक योगदान होगा। जिला प्रमुख विजय चौगले ने आश्वासन दिया कि यह योजना इसी तरह बिना किसी रुकावट के जारी रहेगी। इस मौके पर पत्रकारों से बात करते हुए जिला प्रमुख विजय चौगले ने विरोधियों की जमकर आलोचना की। विजय चौगले हमेशा बहनों के सुख दुख में उनके साथ मजबूती से खड़े रहते हैं। सर, कसा प्रतिसाद आहे? एकंदरीत तुम्ही एवढ्या महिलांना आज भेटलात राखी पौर्णिमेनिमित्त, तर त्यांच्या काय भावना आहेत? त्यांना त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया आहे? बघा, बहीण लाडकी योजना, जे बहीण माझी लाडकी योजना मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी डिक्लेअर केला त्या दिवसापासून आम्ही या कामाला लागलेलो होतो। शक्यतो सरकारी लोकांना विसंबून न राहता आम्ही प्रत्येक शाखेमध्ये आम्ही फॉर्म भरतो। जवळपास मी इथं म्हणजे हे इथल्या या मध्यवर्ती कार्यालयामधून जवळपास 14,000 फॉर्म आम्ही भरून दिले। त्यांना OTP वगैरे देऊन नंतर ॲपद्वारे शेवटच्या दिवसामध्ये सर्वांना ॲपद्वारे पण त्यांना सर्वांचे हे केले। आज सर्वांना त्याचा लाभ होतो आणि सर्वसामान्य जनतेला हा लाभ भेटला पाहिजे, कारण नव्या मुंबईची जनता ही सर्वसामान्य लोकांची जनता आहे। कारण नव्या मुंबईमध्ये आज परिस्थिती अशी आहे की जो श्रीमंत आहे ते श्रीमंताकडे लक्ष, पण गोरगरिबांकडे लक्ष फार कमी आहे चाललेलं आहे। म्हणून माझं म्हणणं हेच आहे की आज हे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिवस रात्र मेहनत करून आज या ठिकाणी ही स्कीम राबवली आणि याचा चांगला प्रतिसाद मिळतो। तो प्रतिसाद पाहायला गेल्यानंतर जवळपास 2 करोडच्या आसपास, 1 ते 2 करोडच्या आसपास महिलांना त्याचा लाभ होतो आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य महिलांना लाभ होते, ही सांगण्यासारखी, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। महिलांचं आम्ही इथं 24 आवर्स आमचं संध्याकाळपर्यंत फॉर्म भरून घेतो। त्यांचे ऑनलाईन आम्ही जे काही आमचे ऑफिस बेरर लोक आहेत ती सर्व ऑनलाईन फॉर्म पण भरून देतात आणि कुठेही लोकांना, कारण काय असतं की काही महिला संध्याकाळी येतात, काही दुपारी येतात, याच्यासाठी आम्ही 12 तास म्हणजे 24 तास रात्री ज्यांचे फॉर्म झालेत पण काय झाले ते पण आम्ही ॲपद्वारे रात्री पण आम्ही भरण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आमचा उद्दिष्ट एकच आहे की सर्वसामान्य जनतेसाठी हे केलेलं एक धोरण आहे आणि लाडकी माझी बहीण योजना ही, मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना ही दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याचा प्रसार होत आहे। ही चांगली गोष्ट आहे। नवी मुंबई या आता समजेल आपल्याला की नव्या मुंबईमध्ये लाडकी बहिणीला किती लोकांनी फॉर्म भरलेला आहे, त्याचा संपूर्ण आकडा येईल। त्या कमिटीमध्ये मी सुद्धा आहे, त्या माध्यमातून तो आकडा पण समोर। मी स्वतः 14,000 फॉर्म आम्ही स्वतः या ठिकाणी भरले। म्हणजे आम्हाला वाटते की जास्तीत जास्त त्या नव्या मुंबईतल्या लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि तो फायदा झालाच असेल। आणि मला एकच वाटतं की आम्ही फक्त राखी बांधून न घेता आम्ही आमचं कर्तव्य सुद्धा करायला पाहिजे। आम्ही बोलतो, म्हणजे राजकारणावर बोलायचं झालं तर मग आम्ही बोलतो की घर घर 24 तास पाणी, वल्गना आम्ही करतो। काल पण कोणीतरी वल्गना केलं राखी बांधता बांधता, तिथं राखीचा विषय होता, तर तिथं विषय काढला गेला मोरबे डॅमचा। आता मी सर्वसामान्य जनतेचं हे बोलतोय, मोरबे डॅमच्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना पाणी भेटायला पाहिजे। आज ऐरोली आणि सर्व झोपडपट्टी भागामध्ये मोरबेचे एक थेंब सुद्धा पाणी भेटत नाही। आज झोपडपट्टीच्या लोकांची अशी परिस्थिती आहे की 3-3 दिवस, 4-4 दिवस पाणी भेटत नाही। म्हणून मोरबे डॅम हे ओरडण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या पर्यंत पाणी पोहोचवा। आणि खऱ्या अर्थाने काल महिलांनी जे राखी बांधलं, जे रक्षाबंधनाचं जे कर्तव्य निभावलं, जसं मुख्यमंत्र्यांनी 1,500 दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व महिलांपर्यंत 1,500 पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही पण आमची ज्यावेळेस महिलांकडनं राखी बांधून घेतो त्यांच्या पण काय अशा अपेक्षा आमच्याकडनं असतील
ते काय त्यांच्या घरात रेशन पाणी भरून द्या बोलत नाही, पण ज्या गोरगरीब जनतेपर्यंत सुविधा पोहोचायला पाहिजे त्या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न ज्यांनी त्यांनी करावा। हजारों की तादाद में बहनें आई हैं राखी बांधने, क्या शुरू? देखो, ये नॉमिनली बहनें आज आई है तो इधर बहना लाखों में बहना, हजारों में बहना इधर आ जाएंगी, और वैसे हजारों को जिस दिन मुख्यमंत्री टाइम देंगे तो उस दिन लाखों बहना इकट्ठा करेंगे और लाखों बहना मुख्यमंत्री के लिए आने वाले हैं। और ये जो त्यौहार है आज का रक्षाबंधन, जो मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, देवेंद्र फडणवीस साहब और अजित दादा, इन्होंने जो ये मुख्यमंत्री लाडकी योजना आज महाराष्ट्र में लाई है और वो लाके सब गरीब जनते को उन्होंने एक आधार दिया, छोटा सा आधार है, 1500 रुपये कोई बड़ी बात नहीं, मगर जो छोटे घर के लोगों के लिए घर का आज पगार ही कितना होता है, 10,000 12,000, यहाँ पे नई मुंबई में 12,000 में लोग काम करते हैं, उस 12,000 में महिला को एक 1500 रुपये का एक सपोर्ट मिल गया तो उसके लिए एक हफ्ता चलने के जैसा ये रहता है, और वो हमारा एक पूरा एक 7 दिन का उसका परिवार का पूरा वो एक प्रॉब्लम्स हल हो सकता है। और ये जो मुख्यमंत्री ने किया बहुत अच्छा किया, सब लोगों का इसको सपोर्ट है, मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।